प्रश्न बघा, यापैकी कशाद्वारे भारतातील जवळजवळ 85% प्रवासी वाहतुकीचे आणि त्यांच्या वाहतुकीत टक्क्याहून जास्तीचे वहन केले जाते? त्याचं योग्य उत्तर असणार आहे रस्ते वाहतूक. पुढील प्रश्न बघा, राघोजी भांगरे हे कोण होते? योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्रातील क्रांतिकारक. पुढील प्रश्न बघा, इंडियन ओव्हरसीज बँकेचे केंद्रीय कार्यालय कोठे आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे चेन्नई. पुढील प्रश्न बघा, दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक कोणी सुरू केले आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे बाळशास्त्री जांभेकर. पुढील प्रश्न बघा, भिल्ल हे सर्वात मोठ्या आदिवासी गटापैकी एक असून ते रिकामी जागा वगळता खालीलपैकी सर्वच राहतात. त्याचं योग्य उत्तर असणार आहे ओडिशा. पुढील प्रश्न बघा, भारतातील कोणत्या जागतिक सांस्कृतिक वारसा स्थळाला 1989 मध्ये मान्यता मिळालेली होती? त्याचं योग्य उत्तर असणार आहे सांची येथील बौद्ध स्मारके. पुढील प्रश्न बघा, रिकामी जागाची पठारे ही रेगूर मुद्रेने व्यापलेली आहे. त्याचे योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्राची पश्चिम किनारपट्टी कोणत्या जलाशयाने बनलेली आहे? त्याचे योग्य उत्तर असणार आहे अरबी समुद्र. पुढील प्रश्न बघा, भारताचा पहिला मतदाता कोण होता? त्याचं योग्य उत्तर असणार आहे श्याम शरण नेगी. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील कोणत्या विशिष्ट प्रदेश हा जांभ्या खडकाच्या मुद्रेसाठी प्रसिद्ध आहे? त्याचं योग्य उत्तर असणार आहे पश्चिम घाटाचा प्रदेश. पुढील प्रश्न बघा, कोणत्या राज्याला पश्चिम भारतीय डाळिंबाच्या उत्पादनातील त्याच्या लक्षणीय योगदानास जाते? त्याचं योग्य उत्तर असणार आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न बघा, भारतीय सर्व राज्यादरम्यान क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो? त्याचे योग्य उत्तर असणार आहे तिसरा. पुढील प्रश्न बघा, केसरी आणि मराठा या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? त्याचे योग्य उत्तर असणार आहे गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील रिकामी जागा पठार हा पश्चिम घाटात एक भाग आहे. त्याचं योग्य उत्तर असणार आहे कास पठार. पुढील प्रश्न बघा, संविधानाच्या 73व्या आणि 74व्या सुधारणेनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महिलांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. योग्य उत्तर असणार आहे 33%.